नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी ना एक स्पेशल सिक्रेट घेऊन आलेलो आहे, स्पेसिफिकली इंग्लिश बोलायला शिकण्यासाठी. आणि ही सिक्रेट ऐकून तुम्हाला कदाचित ना एक जबरदस्त जोरदार धक्का बसणार आहे. पण ही रहस्य तुम्हाला इंग्रजी बोलण्याची ही जी भीती आहे तुम्हाला, किंवा ज्यामुळे तुम्हाला इंग्रजी आतापर्यंत आलेली नाही आहे, याच्यातून तुम्हाला कायमची मुक्ती मिळणार आहे. माझ्या ई-स्वयम इंग्लिश स्पीकिंग सिस्टममध्ये आज आपण इंग्रजी बोलण्याचा माझा पहिला महत्त्वाचा नियम पाहणार आहोत. आणि हा नियम असा आहे की बहुतेक विद्यार्थ्यांना माझ्या जो आहे ना सगळ्यात जास्त हा नियम आवडतो. तो नियम म्हणजे स्टॉप स्टडिंग ग्रामर रूल्स. आजपासून व्याकरणाचे नियम पाठ करणं, रट्टा मारणं पूर्णपणे तुम्हाला थांबवायचं आहे. इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी व्याकरण शिकायची गरज नाही. ठीक आहे? हो, तुम्ही आता बरोबर ऐकलेत. यापुढे आपल्याला व्याकरणाचा अजिबात अभ्यास करायचा नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे कसं शक्य आहे? एवढ्या शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी सगळ्यांनी आम्हाला लहानपणापासून सांगितलेलं आहे की ग्रामर 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 हेच भगवद्गीता आहे, आणि ग्रामर जर नाही आलं तर तुम्हाला कदाचित आयुष्यभर इंग्रजी बोलता येणार नाही. हेच आम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं, शिकवलेलं आहे. आणि ग्रामर हाच इंग्रजीचा पाया आहे असा टॅटू इथं आणि इथं गोंदलेला आहे. आणि तुम्ही हे कसं सांगताय? मित्रांनो, विचार करा. तुम्ही वर्षानुवर्ष पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, क्रियापदाचे वर्बची रूपं, V1, V2, V3 आणि प्रिपोजिशन्स आणि बाकीचं व्याकरण जे आहे ना तर ते पाठ करत आहात. पण आता मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की इतकी वर्ष ग्रामरचा अभ्यास करूनही शिकूनही तुम्हाला आता फ्लुएंटली इंग्लिश बोलता येतं का? तुम्ही इंग्रजी बोलताना अडखळता का? तुम्हाला खरोखर इंग्रजी फ्लुएंटली बोलता येतं का? जर उत्तर तुमचं नाही असेल तर समजा ती जी पद्धत आहे, व्याकरणाची पद्धत जी आहे, तर ती तुमच्यासाठी काम केलेली नाही आहे. म्हणजे ती पद्धत तुमची चुकीची आहे. ग्रामरचे नियम तुम्हाला ना इंग्रजीबद्दल ना विचार करायला लावतात. इंग्रजीचे म्हणजे भाषेचे जे तुकडे आहेत, अननेसेसरी तुकडे आहेत, त्याच्याविषयी जबरदस्ती फोर्सफुली तुम्हाला विचार करायला लावतात. बोलायला ते शिकवत नाही. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा तुमच्याकडे व्याकरणाचा विचार, म्हणजे कोणता व्याकरणाचा रूल वापरू, यस लावायचं, ईएस लावायचं. जर सब्जेक्ट वर्ब समजा प्रोनाऊन ही शी असेल तर यस लावायचं, ईएस लावायचं, याच्यासाठी वेळ नसतो. तिथं तुम्हाला इन्स्टंट ऑटोमॅटिक ताबडतोब आणि ऑटोमॅटिक उत्तर द्यावं लागतं. आणि जे उत्तर येतं ना तर ते 99% बरोबर असतं, ॲटलीस्ट आपल्या मराठीत. आणि तसंच तुमचं इंग्रजीमध्ये देखील ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस येते. पहा, जेव्हा आता आपण आपली मराठी मातृभाषा बोलतो त्यावेळेस व्याकरणाचा नियमाचा विचार कधी करतो का आपण? नाही. मग इंग्रजीसाठी असा विचार का? व्याकरण जे ना तर ते रायटिंगसाठी ठीक आहे. व्याकरणाचा अभ्यास म्हणजे लिहिण्यासाठी करता हा ठीक आहे. कारण तिथं पहा, आता लिहिणं आणि बोलणं या दोन स्पेशल सेपरेट ज्या आहेत ना तर त्या टर्म्स आहेत. ठीक आहे? लिहिताना तुमच्याकडे बराचसा वेळ असतो. लिहिताना तुमच्याकडून जर काही चुकलं तर तुम्ही खाडाखोड करून परत लिहू शकता. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही तिसऱ्या माणसाला दाखवून तुम्ही परत लिहू शकता. ठीक आहे? लिहिताना तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता, पण बोलताना तुमच्याकडे वेळ नसतो. जर बोलताना समोरच्या माणसासोबत बोलताना जर तुम्ही 3 सेकंद थांबले, जसं मी आता मध्ये थांबलो, लोक तुमच्याशी बोलणार सुद्धा नाही. एवढा वेळ नसतोच. ठीक आहे? तर त्यामुळे याचा प्रेशर देखील तुमच्यावर आहे. समोरचा माणूस काय म्हणेल, आणि नियमांचा विचार केल्यामुळे परफेक्टली ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलण्यासाठी तुम्ही जो आहे ना तर तो अट्टहास करता. त्याच्यामुळे तुम्ही अडखळता. त्याच्यामुळे तुमची जी स्पीड आहे, प्रोसेसिंग स्पीड जी आहे ना ती स्लो होते, आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो कमी होतो. तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेतली मुलं जी आहेत ना तर ती इंग्रजी बोलताना कधीच ग्रामरचे रूल्स जे आहेत ना तर ते पाठ करत नाही. ते नैसर्गिकरित्या बोलतात. ठीक आहे? म्हणजे फ्रेजेस वगैरे जे आहेत ना तर ते ऐकतात आणि शिकतात. ठीक आहे? व्याकरणाचा अभ्यास ते फक्त शाळेत काय आहे की निबंध लिहिण्यासाठी करतात, आणि त्यांना उत्तम इंग्रजी बोलायला येतं. सेम माझी आता 1.5-2 वर्षाची मुलगी आहे. तिला जर मला इंग्रजी बोलायला शिकवायचं असेल तर मी तिला काही व्याकरणाचे नियम शिकवणार आहे का? बिलकुल नाही. व्याकरणाचे नियम जर शिकवत बसलो तर तो निसर्गाच्या विरुद्ध आहे.
भाषा शिकण्याची जी नॅचरल प्रोसेस आहे ना, ज्या नॅचरल प्रोसेसनं तुम्ही मराठी शिकला आहात, त्याच नॅचरल प्रोसेसनं तुम्ही हिंदी देखील शिकला आहात, त्याच नॅचरल प्रोसेसने लेट्स से एक हायपोथेटिकल सिनेरिओ, तुम्हाला आज सांगितलं की तुम्हाला तमिळनाडूला जायचं आहे, 5 वर्ष तुम्हाला तिथं सरकारी नोकरी लागली आहे आणि तुम्हाला आता तमिळ लँग्वेज शिकायची आहे. मग तुम्ही तमिळमधलं ते कर्ता, कर्म, क्रियापद आणि टेन्सेस वगैरे शिकणार आहात का? नाही. तुमचा अप्रोच तो नसणार नाही. तिथं गेल्यानंतर तमिळ शिकायसाठी तुमचा जो अप्रोच असेल ना, तर तो नॅचरल असेल आणि त्याच नॅचरल अप्रोचने तुम्ही भाषा जे तर ती बोलायला शिकणार. सेम त्याच पद्धतीनं गुजराती, बेंगॉली, मल्याळम, पंजाबी, हिंदी कुठलीही भाषा घ्या भारतातली, त्यासाठी तुमचा शिकण्याचा अप्रोच नॅचरलच असेल. व्याकरणाचा तुम्ही कधी विचार करणार नाही. पण आपल्याला आपल्या ग्रेट इंडियन एज्युकेशन सिस्टम, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीज इंग्रजीच्या प्रत्येक मास्तरने हे सांगितलेलं आहे की तुझा इंग्रजीचा पाया पक्का कर, तुला व्याकरण आलं पाहिजे, व्याकरण नाही आलं तर तुला कैश दे, तुला म्हणजे आयुष्यात तुला इंग्रजी येणार नाही. एखादा माणूस विचार करा, एखादा असा माणूस आहे की दुर्धर आजार झालेला आहे त्याला आणि वर्षानुवर्षापासून 15-16 वर्षापासून तो काय करत आहे, एक कडू औषध घेत आहे. इतकं कडू औषध आहे की जे त्याच्या नळल्याच्या आत सुद्धा जात नाही, पण त्याला ते प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज त्याला ते बळजबरीनं पाजलं जात आहे. आणि जर एखाद्या दिवशी एखादा एक्सपर्ट जर येऊन, तज्ज्ञ डॉक्टर येऊन जर त्याला जर सांगितलं की तुला जर बरं व्हायचं असेल ना, तर तुला हे आजपासून हे औषध बंद करावं लागणार आहे, या औषधामुळंच तुझा आजार जो आहे ना, तर तो मोठा झालेला आहे आणि तुला याच्यातून जर तुला सुटका पाहिजे असेल तर हे तुला औषध कायमचं बंद करावं लागणार. मी तुम्हाला तेच सांगत आहे. व्याकरणाचा अभ्यास करून जर इंग्रजी यायची असती तर इतक्या दिवसातच आली असती. ठीक आहे, माझ्या मताशी सगळे काही सहमत असतील असं नाही आहे, पण आजपासून तुम्हाला इंग्रजीचे व्याकरण जे आहेत ना, तर ते बंद करायचं आहे. हा आपला पहिला नियम आहे. व्याकरणाचे हजारो नियम्स आहेत, तेवढे एक्सेप्शन्स आहेत. कोणत्या वेळी कोणता रूल योग्य ठिकाणी निवडून बोलताना वापरायचा, एवढा सगळ्या प्रोसेस आपला छोटासा ब्रेन करू शकत नाही, हँग होतो. आणि हँग झाल्यावरती जर समोरच्या माणसाचा फीडबॅक जर तुम्हाला इन्सल्टिंग आला तर तुम्ही स्वतःच आतून इंग्रजी शिकायचं किंवा बोलायचं बंद करता. ठीक आहे, त्यामुळे आजपासून इंग्रजी बोलायसाठी व्याकरण शिकायची गरज नाही. आजचा दिवस आनंदाचा आहे. चीयर्स. कारण तुम्ही आता व्याकरणाच्या या जाच्यातून मुक्त झालेला आहात. ठीक आहे, उद्या आपण अशाच एका माझ्या सिक्रेट रूल विषयी बोलणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे आनंदी राहा आणि इंग्लिश जे आहे तर ते कसलाही व्याकरणाचा अभ्यास न करता आपण बोलायला शिकणार आहोत. उद्याचा जो रूल आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्होकॅब्युलरी वर्ड्स, ठीक आहे, व्होकॅब्युलरी वर्ड्स मरेपर्यंत कसे लक्षात ठेवायचे. न आता आजचा हा जो पहिला रूल होता हा फक्त आणि फक्त इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी, व्याकरणाची गरज नाही. हे मला जेवढं हायलाईट करून सांगायचं आहे तेवढंच हायलाईट करून मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत मार्क पाहिजे असतील, सिलेक्शन घ्यायचं असेल, मिळवायचं असेल तर तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास गरजेचा आहे. ठीक आहे, चला आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील सांगू शकता, नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.